अशा पद्धतीचं काम करून सगळी झाडं वाचवून आपण डेव्हलपमेंट केलेली आहे. देशातली ही सुद्धा एक पहिली प्रदर्शनी आहे की जी थीम बेस्ड आहे. मगर आणि घरियाल यांचा ना मेटाबॉलिझम रेट भरपूर स्लो असतो. फुफ्फुस आहेत मुंबईची. 53 एकरात ही 6000पेक्षा मोठी झाडं आहेत आणि इथे प्युअर ऑक्सिजन तुम्हाला मिळेल. नमस्कार, स्वागत आहे आपलं नवीन पॉडकास्टमध्ये ज्याचं नाव आहे काहीतरी हटके. आणि आज आपण भेटणार आहोत डॉक्टर अभिषेक नीलम नंदकिशोर साटम यांना, जे आहेत इथे ॲज अ पब्लिक रिलेशनशिप्स ऑफिसर म्हणजेच PRO. त्यांनी झुऑलॉजीमध्ये PhD केलेलं आहे, ज्याचं जीवशास्त्रामध्ये PhD आहे. त्यांना सँच्युरी ऑफ एशियाचा इंटरनॅशनल बेस्ट वाईल्ड लाईफ फोटोग्राफरचा अवॉर्डही मिळाला आहे. इज अ स्पोर्ट्स पर्सन, प्लस त्यांना 7 वर्ल्ड म्हणजे इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत कला या क्षेत्रामध्ये. तर जाणून घ्या आज त्यांच्याचकडून आपण राणीची बाग किंवा वीरमाता जिजाबाई उद्यान हे कसं बघावं. सर, हे बॉटॅनिकल गार्डन आहे का हीच सगळी मेडिसिनल प्लांट्स आहेत? बेसिकली सुरुवातीला जेव्हा ब्रिटिशर्स भारतात आले, त्यांचा सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प हा होता. म्हणजे आपल्याला माहित असेल CST बिल्डिंग आहे किंवा BMC बिल्डिंग आहे. राईट. ती बनण्याआधीचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प हा होता. त्यांना जी त्यांची ॲग्रो हॉर्टिकल्चर सोसायटी होती, त्यांना एक गार्डन बनवायचं होतं. ओके. सुरुवातीला त्यांनी ते गार्डन शिवरी एरियामध्ये बनवलं, पण ते काय लोकल वस्तीपासून ते लांब असल्यामुळे व्हिजिटर्स तिथे फार कमी जात होते. असं त्यांच्या लक्षात आलं की हे गार्डन अशा ठिकाणी असलं पाहिजे जिथे लोकांची वस्ती आजूबाजूला. म्हणून त्यांनी हार्ट ऑफ सिटी भायखळा सिलेक्ट केलं. ब्रिटिशर्स फार विजनरी होते, त्यांनी नुसतं गार्डन बनवायचं म्हणून बनवलं नाही, तर ते लोक इथे यावीत म्हणून सगळ्यात पहिलं त्यांनी भायखळा स्टेशन बनवलं. त्याच्यानंतर पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारा एस ब्रिज बनवला, जेणेकरून मॅक्झिमम व्हिजिटर्स इथे येतील, भेट देतील. ही संपूर्ण 53 एकरात पसरलेली बाग आहे, ज्याच्यात 6611 झाडं आहेत, 283 प्रजातींची आणि 6 वेगवेगळ्या खंडातली झाडं आहेत. मग त्याच्यात काही मेडिसिनल प्लांट पण आहेत, काही रेअर ट्रीज पण आहेत. सो हे अशा पद्धतीने 1862 साली हे उद्यान बनलं आणि पर्यटकांसाठी खुलं झालं. त्यानंतर 1890 मध्ये ह्याच्यात प्राणी संग्रहालय ऍड करण्यात आलं. पण मग आता तुम्ही म्हणालात की 53 एकर आहे, म्हणजे 53 एकर्सची लँड आहे, ह्याच्यावर सगळं आहे. तर ह्याच्यामध्ये ही सगळी लँड ओपन आहे का कॉमन पब्लिकला, की काही कॉन्झर्वेटिव्ह एरियाज तुम्ही तसेच ठेवलेले आहेत? जे ॲनिमल एक्झिबिट्स आहेत तिथे विविंग एरियामध्ये फक्त व्हिजिटर्सना अलाउड आहे. ओके. फीड हाऊसेसच्या एरियामध्ये किंवा किचन एरियामध्ये व्हिजिटर अलाउड नाही, आणि बाकी संपूर्ण बाग व्हिजिटर्ससाठी ओपन आहे. मग ही झाडं समजा तुम्ही एखादं काही कारणास्तव तुम्हाला कापायचं असेल किंवा काही असेल तर तुम्हाला परमिशन्स घ्याव्या लागतात कशा स्पेशल? मुळात आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेव्हलपमेंट करताना बऱ्याच संस्थांचा विरोध होता, कारण त्यांना असं वाटलेलं की इथली झाडं कापून संपूर्ण डेव्हलपमेंट होईल, पण असं काहीच झालेलं नाही. संपूर्ण झाडं वाचवून, ओके, जिथे काम 7 दिवसात संपणार होतं, पण एखादं झाड वाचवण्यासाठी त्या कामाला 20-25 दिवस लागले. अशा पद्धतीचं काम करून सगळी झाडं वाचवून आपण डेव्हलपमेंट केलेली आहे. पावसाळ्याच्या दिवसात बरेचदा फांद्या मोठ्या ज्या असतात, जुन्या झालेल्या असतात, त्यांची पडझड होते, म्हणून फक्त आपण ते ट्रिमिंग करतो. कुठचंही झाड आपण संपूर्णपणे कापत नाही. एकदमच जर झाड इन्फेस्टेड झालं असेल किंवा धोकादायक परिस्थितीत असेल तर ते आपण रितसर परमिशन घेऊन ते आपण झाड कापतो. आता हे जे डिअर साठीचं जे एक्झिबिट बनवलेलं आहे हे ओपनच ठेवलंय. म्हणजे देशभरात सगळी जी बरेच प्राणी संग्रहालय ही ओपन आहे. ह्या बाजूला दिसतील तुम्हाला डिअर. सो अशा पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट केलं. ह्या एक्झिबिटला बोटेड एन्क्लोजर म्हणतात. आपण जिथे उभे आहोत तो व्हिजिटर एरिया आहे, प्राणी जिथे फिरतात त्याला पेडॉक एरिया म्हणतात, आणि त्याच्यामध्ये एक खंदक आहे, जेणेकरून ते प्राणी बाहेर येऊ शकत नाहीत किंवा माणूस तिथपर्यंत जाऊ शकतो. सो त्यात पण 2 प्रकार असतात, एक ड्राय मोट आणि एक वेट मोट. ज्या प्राण्यांना पोहता येत नाही त्यांच्यासाठी पाणी ठेवलं जातं, जेणेकरून मग ते बाहेर येणार.
तुम्ही मगाशी सांगितलं की इवन जेव्हा स्कूलच्या पिकनिक्स येतात तेव्हा पण टीचर्स नुसतंच पुढे जातात किंवा तेवढी नॉलेज नसतं. तर मग आता तुम्ही असं काही म्हणजे हे राबवताय का प्रकल्प ज्याच्यामध्ये म्हणजे एक गाईड ठेवून स्कूल स्टुडंट्स किंवा जे येतात खास त्यांना स्पेशली माहिती देणं वगैरे असं? देऊ शकतो, पण कसं आहे, त्याच्यासाठी प्रोव्हिजन पण चालू आहे. पण समजा एका वेळी जर 10 स्कूल झाल्या तर ते तितकंसं शक्य होणार शक्य नाही. नाही. आणि आपण फ्री गाईड्स नाही ठेवू शकत, राईट. कारण तो माणूस त्याचं नॉलेज शेअर करणार आहे, त्याचा टाइम देणार आहे. राईट. सो इट शुड बी चार्जेबल आयडियली. राईट. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावर वर्कआउट चालू आहे आणि लवकरच आपण त्यातून काहीतरी तोडगा काढू की कशा पद्धतीने आपण, किंवा डोक्यात असंही आहे की सेल्फ रेकॉर्डिंग जे ऑलरेडी रेकॉर्डेड इन्फॉर्मेशन असतात जसं म्युझियम आणि या ठिकाणी, राईट. तशा पद्धतीने त्या करता येईल. आता बघा, ते बरोबर पाण्यात गेलं, सामरांना पाण्यात बसायला फार आवडतं, पाण्यात जाऊन बसतात. पण हा झू आपण फक्त चालतच बघू शकतो का, म्हणजे काही डिसेबल लोक येतात किंवा जे स्पेशली एबल्ड पीपल आहेत, लोक आहेत, त्यांच्यासाठी आपण काही प्रोव्हिजन केली आहे का? आपल्याकडे व्हीलचेअर म्हणा किंवा सोलार कॅब्स म्हणा. व्हीलचेअरचं फॅसिलिटी आपल्याकडे आहे. तिकीट काउंटरवर तुम्हाला फ्री व्हीलचेअर्स अवेलेबल आहेत. ओके. सो आपण ते आहेत. आणि दुसरी गोष्ट, सगळे प्रदर्शनीय आपल्या डिसेबल फ्रेंडली आहेत. सगळीकडे रॅम्प आहेत, तर त्याच्यामुळे व्हीलचेअर असतील किंवा लहान मुलांच्या कार्ट असतील त्या कुठेही शेवटपर्यंत जाऊ शकतात. वेगवेगळ्या ठिकाणी आपण बसण्याच्या व्यवस्था केल्या आहेत ठराविक अंतरावर. तितकंसं हे मोठं झू नाही आहे, कारण की झूचे 4 कॅटेगरी आहेत: लार्ज, मीडियम, स्मॉल अँड मिनी. तर आपण मीडियम कॅटेगरीमध्ये येतो. 53 एकर तुम्ही आरामात 1.5 ते 2 तासात आरामात फिरून आरामात जरी चाललं तरी ते छान बघून होतं. कारण गाडीतून फिरणं की प्रत्येक एक्झिबिटला उतरा, परत तिथपर्यंत जा, पुन्हा गाडीत येऊन बसा, ह्याच्यात फार वेळ जातो. ओके. तुम्ही चालत फिरला तर तुम्हाला जास्त गोष्टी, आणि चालत फिरताना आजूबाजूला जी झाड आहेत किंवा छोटे छोटे बगीचे आहेत त्याच्यात दिसणारी फुलपाखरं असतील, फुलं असतील, ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्हाला बघता येतात. तर स्पेशली बॉटॅनिस्ट किंवा जे बर्ड वॉचर्स येतात त्यांच्यासाठी काही इथे प्रोव्हिजन्स आहेत का? म्हणजे मुळात प्रत्येक झाडावर ज्या महत्वाची झाड आहेत किंवा रेअर झाड आहेत त्यांची इन्फॉर्मेशन बोर्ड लावलेले, त्याच्याबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन मिळते. फ्री रेंजिंग जे काही पक्षी दिसत आहेत तर ते फिरता फिरता वेगवेगळे प्राणी पक्षी जे काही दिसत आहेत, फुलपाखरं दिसत आहेत, तर ती बघता येऊ शकतात. कारण आता जो नोव्हेंबर डिसेंबर सीझन आहे तो मायग्रेटरी बर्ड्सचा, म्हणजे परदेशातून येणारे जे पक्षी आहेत त्यांचा हा सीझन आहे. बेसिकली इथे ते खाद्य आणि ह्याच्यासाठी, कारण तिकडे बर्फ पडतो किंवा तिकडे थंडी असते, तर मग इथे असे काही पक्षी दिसतात का की काही इथेच असे काही राहिलेत वास्तव्य, दरवर्षी येणारे काही असे तुम्ही बघितले? मायग्रेटरी बर्ड्स हे मेजरली कोस्टल एरियाज मध्ये जास्त बघायला मिळतात, खाडीच्या ठिकाणी. इथे तसे मायग्रेटरी बर्ड्स आपल्याकडे नाही. ओके. आपण जी प्रदर्शनी बघितली ही देशातली पहिली प्रदर्शनी आहे जिथे अंडर वॉटर विविंग आहे टायगरसाठी, कारण वाघ हा उत्तम स्विमिंग करू शकतो. दुसरं महत्वाचं म्हणजे देशातली ही सुद्धा एक पहिली प्रदर्शनी आहे की जी थीम बेस्ड आहे. रणथंबोर हे देशातलं फेमस नॅशनल पार्क आहे. बरोबर. रणथंबोर नॅशनल पार्क मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू झाला आणि त्याने कॉन्झर्वेशन साठी खूप महत्वाचं योगदान दिलं. आणि लोकांना ते किल्ल्यावर असलेले वाघ वगैरे बघायला फार आवडतात, म्हणून तशाच पद्धतीचा जोगी महलचा रेप्लिका आपण तिथे बनवला. सो आतमध्ये त्या पडके, छोटी छत्रीचं जे स्ट्रक्चर असेल, किंवा जसं वाघाला नैसर्गिक अधिवास लागतो, पूर्वी जसं म्हटलं की सिमेंट कॉन्क्रीटचं फ्लोरिंग, आता ते संपूर्ण कॉन्सेप्ट चेंज झालेत आणि आता त्या पद्धतीने नैसर्गिक अधिवास दिलेला आहे. बांबू लावलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं गवत, मग ते लेमन ग्रास असेल, पुदिना असेल, कारण
जेव्हा त्यांचं पोट खराब होतं तेव्हा वाघ गवत खातो आणि मग ते अनडायजेस्टेड फूड उलटी करून बाहेर काढतो. त्यामुळे वाघ गवत का खातो ही लोकांना माहिती पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात, जे की जंगलात जाऊन बघणं फार कठीण असतं. किंवा तो पाण्याखाली कसा पोहतो. सुंदरबनला लोक जातात पोहणारा वाघ बघायला, पण तो आपण बोटीतून पाहतो. इथे तुम्हाला ऍक्च्युअल काच लावले असल्यामुळे तो ऍक्च्युअल स्विमिंग कसा करतो ते बघता येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे केलेल्या आहेत. इथे सगळीकडे बोर्ड लावलेले आहेत, राईट. तरी सुद्धा लोक कोल्ह्याला फॉक्स म्हणतात, जे की इथे क्लिअर कट लिहिलेले आहे की जॅकल आहे हा. कारण मुळात लोकांना कोल्हे, फॉक्स आणि वुल्फ ह्याच्यातला फरक कळत नाही, म्हणून पहिल्या बोर्डवर आपण ते बायफर्केशन दाखवलं किंवा डिफरन्सिएशन दाखवलं. सो या छोट्या छोट्या गोष्टी असतात, डोळे उघडे ठेवून बघितलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली कळतात, दिसतात. हे फार एक युनिक झाड आहे. हे मध्य अमेरिकेतलं झाड आहे आणि हे बहुधा मुंबईतलं एकमेव झाड असेल. आणि हे एंडेंजर्ड स्पीशीज मध्ये नोंद झालेली आहे. ही धोक्यात असलेली प्रजाती म्हणून याची नोंद आहे. याला कॅन्डल ट्री म्हणतात. सेंट्रल अमेरिकेत हे झाड आढळतं. जसं म्हटलं, ब्रिटिशांनी वेगवेगळ्या खंडातून झाडं आणली, तर त्यातलं आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या खोडावर फुलं येतात. अच्छा. सो हे त्याचं वैशिष्ट्य. आणि याला जे फळ येतं ते मेणबत्ती सारखं दिसतं, म्हणून याचं इंग्रजी नाव कॅन्डल ट्री आहे. इथे आता हायना आणि बिबट्या या दोघांचं एकत्रित विविंग आहे. ही देशातली पहिली प्रदर्शनी आहे जी वायर मेशवर बनलेली आहे. संपूर्ण स्टेनलेस स्टील वापरलंय आपण ह्याच्यामध्ये, जेणेकरून बिबटे उत्तमपणे झाडावर क्लाइंब करतात, ते बाहेर येऊ शकतात. म्हणून हे सर्कशी सारखा टेंट आपण बनवलेला आहे. सो आपल्याकडे सध्या 3 बिबटे आहेत, 2 मादी आहेत, 1 नर आहे. ते दोघं आज ड्रोगॉन आणि पिंटू नावाचे जे नर मादी आहेत ते सोडले. तरच पुन्हा एकदा नॉक्टर्नल निशाचर प्राणी रात्री जास्त ऍक्टिव्ह असतात. सध्या आपल्याकडे एकच आहे, याचं नाव वरुण आहे. तो एक 8-9 वर्षाचा आहे. लोकांना तेच वाटतं की आल्यानंतर प्राणी झोपलेला आहे, पण ते त्याचं नॅचरल बिहेवियर आहे किंवा नॅचरल त्याचं गोष्टी तशाच असतात की तो सकाळचा झोपतो, संध्याकाळी जास्त ऍक्टिव्ह असतो. सो आपण कधी कधी एनरिचमेंट पण त्या पद्धतीने करतो. हे बोनी पार्ट खाणारे प्राणी आहेत, म्हणजे स्कॅव्हेंजर्स आहेत, उरलेली शिकार किंवा या सगळ्या. आता हा बियरचा एन्क्लोजर आहे, तर हे आपल्या इथलंच इंडियामधलं. हा, हे स्लॉथ बेअर ज्याला म्हणतो आपण, अस्वल, ते आहे. आपल्याकडे शिवा आणि शिवानी अशी जोडी आहे अस्वलांची. संपूर्णपणे नॅचरलिस्टिक हॅबिटॅट, रनिंग वॉटर बॉडी. त्यांच्या एनरिचमेंटसाठी मचाण आहे. त्यांना हायडिंग स्पेस म्हणून डेन आहे. खूप पाऊस असेल किंवा खूप ऊन असेल तर ते डेन मध्ये जाऊन बसू शकतात. मागच्या बाजूला दिसतंय हे प्रत्येक प्राण्याचं फीड हाऊस असतं. ओके. संध्याकाळच्या वेळी त्यांना तिथे खाणं दिलं जातं. प्रत्येकाची बायोलॉजिकल क्लॉक सेट आहे. संध्याकाळी 5:30ला त्यांना खाणं दिलं जातं. मग ते डोअर ओपन केल्यावर बरोबर 5:30 वाजता तिथे आतमध्ये जातात. सो हे सगळ्या प्राण्यांसाठी सेम आहे, कारण उद्या उठून हा प्राणी दुसऱ्या झू मध्ये जरी गेला तरी तो त्या टाइमला रिटर्न आला पाहिजे. सो अशा पद्धतीने ही सगळी मॅनेजमेंट केलेलं जातं. मग रात्रीच्या वेळी ते प्राणी तिथे असतात. अस्वल झाडांवर उत्तम चढू शकतं, म्हणून या संपूर्ण एक्झिबिटला इलेक्ट्रिक फेन्सिंग केलेलं आहे. पण मग शॉक वगैरे लागला तर छोटा मायन्यूट करंट असो, पण प्राणी हे माणसापेक्षा फार हुशार आहेत असं मी म्हणेन. एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी जर एखादा धोका आहे हे जेव्हा ज्यांना कळतं त्यानंतर प्राणी स्वतः तिथे जात नाही. सो बरेच असं पाहायला मिळालं की ते नाही जात तिथे. अच्छा सर, ऍज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर तुम्हाला कसा अनुभव होता? म्हणजे काय काय तुमचं एवढे अवॉर्ड मिळालाय तुम्हाला, किंवा बरेच अवॉर्ड्स आहेत तुमच्याकडे आपण बघितले, तर त्याबद्दल थोडी माहिती द्या ना. म्हणजे ओशनोग्राफी मध्ये पण तुमचं म्हणजे हे केलेलं आहे तुम्ही. सो बेसिकली कसं, माझे वडील जेव्हा मुंबईत आले जॉबसाठी, ते BST इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये नाईट शिफ्ट करायचे आणि सकाळी एका स्टुडिओत फोटोग्राफी करायची. ओके. सो जे काही आर्ट असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्याकडून आल्यात. लहानपणी घरी कॅमेरे असायचेच, त्याच्यामुळे प्रत्येक सणाला, आणि मी लालबाग परळमध्ये राहत असल्यामुळे प्रत्येक सण असेल, उत्सव असेल, तर तेव्हा एक फिक्स रोल असायचा. पप्पा फोटो काढायचे, त्यातनं एक फोटो काढायला मिळायचा. कारण की तेव्हा 36 रोलचा कॅमेरा यायचा, त्याला एखादा फोटो काढायचा. गणपती विसर्जन असेल किंवा काय, हे सगळं झाल्यानंतर जेव्हा महिन्याभरानंतर ते रोल डेव्हलप होऊन यायचे, तेव्हा ते फोटो कसे आले ते बघायला मिळाले. तर ती आवड होती आधीपासून. एक थोडासा
आर्टचा सेन्स असल्यामुळे कंपोजिशन आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या. मग असं लक्षात आलं की आपण ह्या फील्डमध्ये काम करतोय, बऱ्याच लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही. सो आपण आपल्या कलेच्या माध्यमातून जर एखाद्या छान अवेअरनेस करता आलं, कारण सोशल मीडिया हे खूप उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही सोशल मीडियावर बाकी गोष्टी टाकण्यापेक्षा जर काही अशा गोष्टी टाकल्या, असे फोटो टाकले बरोबर. जे लोकांनी कधी बघितलं नाही, किंवा मी अशा जागांना काम करत असताना वेगवेगळ्या संस्थांमध्ये, इन्स्टिट्यूट्समध्ये अशा जागी जायला मिळालं जिथे सर्वसामान्य माणूस कधीच जाऊ शकत नाही. इतक्या परमिशन्स आणि रूल्स रेग्युलेशन, तर तिथे जे काही दिसतंय त्याचं डॉक्युमेंटेशन करणं, कन्झर्वेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने फोटोग्राफी करणं आणि मग ते लोकांपर्यंत त्याच्याबद्दल लिहून पोहोचवणं. तर बरेचदा असं झालं की अरे हे फार वेगळं आहे किंवा काय आहे. मग तशा पद्धतीने स्टाईल, कारण की आपल्याकडे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स भरपूर आहेत, बरेच जण जाऊन जंगलात शूट करतात. पण आपण मुंबई सारख्या ठिकाणी राहतो. मला असं वाटतं की एकमेव शहर आहे जगातलं, मेट्रो सिटी, नॅशनल पार्क आहे, तिन्ही प्रकारचे समुद्र किनारे आहेत, खारफुटींची जागा आहे, मॅनग्रोव्ह एरिया आहे, संपूर्ण तलाव आहेत, नद्या आहेत, सगळ्या प्रकारची हॅबिटॅट्स मुंबईत आहे. तर मुंबईच पहिली आपण जर नीट बघितली नाही तर मग आपण काय बघितलं. आणि आजकाल सिटी वाईल्ड लाईफला फार महत्व आहे. त्याच्यामुळे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी शूट करतो. बरेचदा जेव्हा मरीन ऑर्गॅनिझम शूट करत होतो मुंबईच्या किनाऱ्यावर, तेव्हा असं लक्षात आलं की अरे आपण फोटो काढतोय पण लोक आपल्याला चॅलेंज करतील की हे मुंबईचेच आहेत कशावर. मग अशा पद्धतीने फोटोज काढायला सुरुवात केली की तो ॲनिमल असेल किंवा तो ऑर्गॅनिझम असेल आणि मागे मुंबईतल्या आयकॉनिक बिल्डिंग, आयकॉनिक सिटीस्केप आपण बघितलं. सो तशा पद्धतीने फोटोग्राफी करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून अवेअरनेस एक छान पद्धतीने की अरे मुंबईच्या किनाऱ्यांवर पण अशा पद्धतीची जैवविविधता दिसते, ही फोटोतून दाखवता आली. सो अशा पद्धतीने आणि आजकाल मोबाईलमध्ये पण चांगले कॅमेरे आलेले आहेत, तर त्याच्यामुळे जरी कॅमेरा नसला तरी आपण चालता फिरता एखादी काही गोष्ट दिसली तर त्याचा फोटो काढून आपण पोस्ट करून त्याच्याबद्दल लिहू शकतो. सो एक तिथून आवड झाली आणि ते फोटोग्राफीची जर्नी तशी सुरू आहे. ही कोकोआ ट्री, हे कोकोआ ट्री आहे, म्हणजे आपण जे चॉकलेट, तर इथे फळ तुम्हाला दिसेल आणि त्याची फुलं फार छोटी असतात, जी पांढरे डॉट दिसतात तुम्हाला खोडांवर, त्यांची फुलं आहेत तिथे. ऍक्च्युअली ते पिकलेलं असेल, ते पिकलेलं आहे. मग व्हॅनिला सारखं लागतं असं मी ऐकलंय. त्याची सीड ड्राय करून रोस्ट करून त्याच्यापासून कोको पावडर बनवली जाते. हे ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतं. काही केरळमध्ये पण आता लावलेले आहेत कोकोआ ट्रीज आणि लोक त्याच्यावर पण म्हणजे बरंच हे करतात, म्हणजे बिझनेस करतात. आता ह्यातले कुठले बर्ड्स आहेत? हे जे गुलाबी रंगाचे दिसतात त्याला मराठीत चित्रबलाक म्हणतात. अच्छा. इंग्लिश मध्ये पेंटेड स्टॉर्क, कारण असं पेंटिंग केल्यासारखं सुंदर. तसंच त्याच्या समोर जो ब्राऊन कलरचा दिसतोय उंच, नाही इकडे त्याच्याच बरोबर समोर जो आहे, ज्याची ह्याच पक्षासारख्या, फक्त त्याचा कलर अजून डेव्हलप नाही झालाय, तर ते 8 महिन्याचं पिल्लू आहे. तर आता त्याला कलर डेव्हलप होईल. त्याच्यानंतर जो सगळ्यात उंच दिसतोय तो आहे लेसर ॲडज्युटंट स्टॉर्क. तर त्या 2 स्टॉर्कने आता हे एक पिल्लू जन्माला दिलंय, ते पण आता 8-9 महिन्याचा आहे. हा खूप रेअर पक्षी आहे, याला छत्रबलाक म्हणतात मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये लेसर ॲडज्युटंट स्टॉर्क. हे छोटे जे ग्रे कलरचे दिसत आहेत ते नाईट हेरन आहेत, रात बगळे म्हणतात. त्याचा जुवेनाईल हा ब्राऊन रंगाचा असतो, ज्याच्यावर व्हाईट स्पॉट असतात. ओके. त्याच्यानंतर समोर जे व्हाईट कलरचे आहेत, ज्यांच्या डोक्यावर लाल कलरचा बो आहे, ते जॅपनीज क्रेन आहेत, जे आपल्याला जपानने 1988 साली भेट दिलेले. पण मग हे ह्या एन्व्हायरमेंट मध्ये राहतात, म्हणजे जपानचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याला, आणि तो चायनाचा नॅशनल बर्ड आहे. ओके. मग ह्याना कसं आपण एन्व्हायरमेंट ऍडजस्ट करतो ना, इथे ट्रॉपिकल आहे ना, सेम टेम्परेचर, त्याच्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम. आणि इकडे जे काही नैसर्गिक झाड आहेत, जेव्हा ट्रिमिंग होतं तेव्हा ज्या काट्या कुट्या जमा होतात त्या आपण स्प्रेड करतो, किंवा पक्षी स्वतः तोडून स्वतःची घरटी बनवतात आणि ब्रीडिंग होतं. आता डिसेंबर पासून त्यांचा ब्रीडिंग सीझन सुरू होईल. हो. एक इथे, एक तिकडे आहे.
तर हा मगरी आणि घडियाल दोघांचा मगर सुसरचा विविंग आहे. हे डेक विविंग आणि अंडर वॉटर विविंग असं पहिल्यांदा आशिया खंडात हा कॉन्सेप्ट झालाय. लोकांना मगर सुसर पाण्याखाली कसं पोहते हे बघता यावं म्हणून पूर्ण टँकला काचा लावलेल्या आणि त्यांच्या हालचाली सुस्पष्ट दिसतात. मगर आणि घरियाल यांचा ना मेटाबॉलिझम रेट भरपूर स्लो असतो, त्याच्यामुळे त्यांच्या हालचाली पण तितक्याच स्लो असतात आणि कमी असतात. फक्त लोकांना असं वाटतं की ते तशीच बसून आहे, पण ती श्वास घेण्यासाठी वर येते. ते बघा, तिने फक्त डोकं वर काढलं, श्वास घेतात आणि परत खाली जाणार बघा आता पाण्याखाली. या छोट्या छोट्या हालचाली असतात, पण ते लोक क्लिअर बघत नाही. मग त्यांचं सुरू होतं की नकली रखाय, स्टॅच्यू रखाय, पण त्यांना ते कळत नाही. आता बघा, इथून आपल्याला दिसते ती हलते, आता ती पाण्याखाली गेली बघा. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण तुम्ही म्हटलं ना की जोपर्यंत डोळे उघडे ठेवून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत नाही किंवा कळणार नाही. टर्टल आणि टॉर्टॉइज मुलांना सोडा, मोठ्यांना पण फार कन्फ्युजन असतं. टर्टलला फिन्सच असतात, टॉर्टॉइजला म्हणजे हे क्लॉज असतात. इंडियन स्पीशीज कुठचीही प्राणी असेल, पक्षी असेल, साप असतील, घरी ठेवायला आपल्याकडे परमिशन नाही आहे. तर कृपा करून कोणी अशा जर मिळालं एखादा तर मग त्याला फाईन बसू शकतो किंवा जेल होऊ शकते. पण जर त्याला द्यायचं असेल, म्हणजे आता मिळालं मला, जसं आपण जंगल एरियातून जातो, म्हणजे आता ठाणे टू जेव्हा आपण घोडबंदर क्रॉस केल्यानंतर जंगल एरियाच आहे बेसिकली, तिथे बरेच असं म्हणतात की बिबट्या वगैरे पण दिसतात. समजा एखाद्याला काही मिळालं किंवा असं एखादं टर्टल कुठे मिळालं किंवा टॉर्टाइज मिळालं, तर त्यांनी ते कुठे आणून द्यायचं? आपल्याकडे बरेच रेस्क्यू सेंटर्स आहेत मुंबईमध्ये जे अशा गोष्टी रेस्क्यू करतात. तर त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्यावर हँडओव्हर करायचं. फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर कोऑर्डिनेशन करून ते योग्य ठिकाणी रेस्क्यू करतात. लोक हे मजा म्हणून घरी आणतात आणि थोड्या वेळापुरतं ठेवतात. स्वतःला झेपेनेसे झाली की आपल्या नदी किंवा ओढ किंवा अशा तलावात सोडून देतात. ही सगळ्यात इन्व्हेजिव्ह स्पीशीज आहे. क्रॉफर्ड मार्केटला सिंगापूर टर्टल म्हणून विकलं जातं, पण ही सेंट्रल अमेरिकेतली स्पीशीज आहे. जर आपण म्हणतोय आपण आपल्या प्राणी पक्षी देशातले ठेवू शकत नाही घरी, पण आपण दुसऱ्या देशातले प्राणी पक्षी घरी ठेवून आपण त्यांची बायोडायव्हर्सिटी डिस्टर्ब करतो. दुसरं महत्वाचं, ही इन्व्हेजिव्ह स्पीशीज यासाठी आहे कारण ही खूप अग्रेसिव्ह स्पीशीज आहे. तर जेव्हा तुम्ही आपल्या नदी तलावात हे कासवं सोडता तेव्हा ती आपल्या कासवांवर डॉमिनेट करते आणि तिथे त्यांना मारून टाकून स्वतःचे नंबर्स वाढवतात. सो हे म्हणून इन्व्हेजिव्ह स्पीशीज आहे. तर लोकांना एक विनंती आहे की कृपा करून अशी कासवं घरात ठेवू नका, आणि जर ठेवताय तर ती शेवटपर्यंत सांभाळा. लोकांना पक्षी आय लेवलवर बघता यावे म्हणून त्याचं विविंग फर्स्ट फ्लोअरवर. आणि ते दुसरी गोष्ट म्हणजे हे असल्यामुळे, काच असल्यामुळे पक्ष्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही. सध्या इथे ग्रे आणि व्हाईट कॉकटेल्स आहेत आणि डव्स पण आहेत. एखाद दुसरा डव आहे, पण मेजर कॉकटेल्स आहेत इथे. तो माणसाच्या आवाजाची मिमिक्री सुद्धा करतो. आणि हे ऍक्च्युअल पॅरेट आहेत. आपल्याकडे दिसतात ते पॅराकिट्स असतात. ह्याची शेपटी खूप शॉर्ट आहे. जे पॅरेट्स असतात त्यांची शेपटी फार छोटी असते. आपल्याकडे दिसतात ते पॅराकिट्स असतात. आपल्याकडे पोपट नाही दिसत, पण ते पण एंडेंजर्ड आहे ऍक्च्युली. पॅराकिट्सना पण, इंडियन पॅराकिट्सना पण घरी ठेवणं ऍक्च्युअली नाही. इथे मिलिटरी मकाव आहे. साऊथ अमेरिकन पक्षी आहे. हा पण पॅराकिटच्या फॅमिलीमध्ये. हा पॅरेट नाही कारण त्याची शेपटी फार लांब आहे. तर त्या पद्धतीने कलरफुल असतात, तर ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. आणि मग इथे रोजरिंग पॅराकिट आहेत. आणि इथे अलेक्झांड्रियन पॅराकिट आहे, म्हणजे ज्याला पहाडी पोपट म्हणतात. त्यांच्या पंखांवर लाल कलरचा पॅच असतो साईडला. हे ऍक्च्युली इथे पण बरेच दिसले मला. ओपन मध्ये फ्री रेंजिंग मध्ये तुम्हाला बघायला मिळतं. हे अंध अपंग मुलांनी पेंट केलेलं आहे. खूप छान. म्हणून सलीम अली इज नोन फॉर बर्ड मॅन ऑफ इंडिया. म्हणून मग आपण ते इथे कायमस्वरूपी इन्स्टॉल केलं. आणि इथे मलबार पाईड हॉर्नबिल पक्षी आहे. मलबार ह्यासाठी कारण की तो इंडियातल्या मलबार रिजन मध्ये दिसतो. हा बघा इथे
स्पाईड म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कलर सायंटिफिक लँग्वेज मध्ये, आणि हॉर्नबिल म्हणजे हॉर्न लाईक स्ट्रक्चर बीक वर असतं. हॉर्नबिल्स पण ऍक्च्युली मोनोगॅमस हो मोनोगॅमस आहेत. हो मेड फॉर लाईफ. असतात. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा फिमेल अंडी देते तेव्हा ती डोलीमध्ये जाऊन संपूर्ण जी डोली आहे ती चिखल आणि पानं ह्याने लगदाने झाकते. फक्त तिची चोच बाहेर येईल एवढीच ती जागा ठेवते, आणि नराचं काम असतं तिला खाणं आणून देणं. या काळात जर नराचा मृत्यू झाला नैसर्गिक, तर स्टार्वेशनमुळे फिमेल सुद्धा फिमेल आणि म्हणजे पिल्लं असतील तर. आणि आता तुमचा बाकीच्या जनतेसाठी किंवा पब्लिकसाठी काय मेसेज असेल? हे आता आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस पण केल्या, पण मला वाटतं तुम्ही एक मेसेज द्यावात. एकतर सगळ्यांनी सर्वप्रथम आपण निसर्गाला रिस्पेक्ट केलं पाहिजे, कारण निसर्गाला रिस्पेक्ट नाही केलं तर काय होतंय ते आपण बरेचदा बघतो. म्हणजे लोकांना 26 जुलै तर लोक विसरू शकत नाही. आत्ताही चालू आहे, म्हणजे आणि आत्ताही ह्या सगळ्या गोष्टी आपण बघतो, पूर परिस्थिती, ह्या सगळ्या गोष्टी बघतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला लागलेली कीड म्हणजे प्लास्टिक आहे. आपण प्लास्टिकला पर्याय नाही आहे हे आपल्याला सगळ्यांनाही माहिती आहे, पण आपण त्याचा वापर किती आपण कमी करू शकू हे आपल्या हातात आहे. किंवा त्याचं डिस्पोजल प्रॉपर पद्धतीने केलं तर बऱ्याचशा गोष्टी आपण टाळू शकतो. अजून एक विनंती आहे, बरेचदा बघितलं जातं की पर्यटक लहान मुलांचे डायपर असेच टाकून देतात गार्डनमध्ये. तर जिथे जिथे डस्टबिन आहेत तिथे तुम्ही टाका. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा डोक्यात घेतल्या पाहिजे. इथे जेव्हा येतात तेव्हा शांतपणे प्राणी बघा. सकाळच्या वेळी या, तुम्हाला ॲनिमल ॲक्टिव्हिटी नक्कीच छान दिसेल. शिकण्यासाठी या इथे. मनोरंजन, प्राणी बघून आपलं मनोरंजन नाही होत, तर आपण त्यांच्याकडून शिकायचं आहे, त्यांच्याबद्दल शिकायचं आहे. कारण कुठल्याही लहान मुलांचं पहिलं इंट्रोडक्शन निसर्गाची, वाईल्ड लाईफची हे प्राणी संग्रहालयातूनच होतं. तर हे एक शैक्षणिक केंद्र आहे, त्याचा रिस्पेक्ट करा. आणि मुंबई सारख्या ठिकाणी तुम्हाला ही सुंदर फुफ्फुस आहेत मुंबईची. 53 एकरात ही 6000पेक्षा मोठी झाडं आहेत, आणि इथे प्युअर ऑक्सिजन तुम्हाला मिळेल. त्याचा आनंद घ्या. जेवढं आपण कचरा कमी करू शकतो त्याच्यावर लक्ष द्या. आणि मुंबईचं सौंदर्य, मुंबईची जी जैवविविधता आहे ती समजून घ्या. आणि ते सुद्धा आपल्या सोबत, ते सुद्धा एक मुंबईकर आहेत, तर त्यांना आपल्यासोबत आपण पुढच्या जनरेशनला सुद्धा त्या गोष्टी दाखवायच्या आहेत. तर मुंबईचं हे जे काही दुसरं रूप आहे किंवा सौंदर्य आहे ते असंच आपण शाबूत ठेवलं पाहिजे आणि पुढच्या पिढीपर्यंत ते पोचलं पाहिजे. म्हणून निसर्गाचा आदर करा आणि निसर्गाचा आनंद घ्या.